Good morning. Myself, Dr. A.N. Basugde, Professor and Head, Department of Statistics, Gopal Krishna Gokhale College, Kolhapur. Today we are going to deal with the unit number 1, that is correlation, and that to a part 1 only. In part 1 we will study some of the definitions and types of correlation. In previous semester we are dealing with the measure of central tendency, measure of dispersion, movements, skewness and kurtosis part. There we have studied the we are related with the only one variable, for example heights, weights, marks, ages, etc. जे त्या मागच्या सेमिस्टरमध्ये आपण हाईट, वेट, एजेस किंवा मार्क्स असे जे सिंगल व्हेरिएबलशी आपण रिलेटेड होतं. पण व्यवहारामध्ये अशा प्रत्येक वेळी एकच व्हेरिएबल असं नाही असेल असं नाही आहे. देअर मे बी 2 or more than 2 व्हेरिएबल्स विच आर रिलेटेड टू वन अनदर. म्हणून या दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हेरिएबलमध्ये काही रिलेशन आहे की नाही ते बघण्यासाठी आपण कॉरलेशन स्टडी करायचं आहे. यू हॅव टू स्टडी the relation whether there is exist a relation or not between the 2 or more than 2 variables, that we have to study in the correlation. And thus the definition of correlation is given as it is the study of existence, direction and magnitude of the relationship between the 2 or more than 2 variables. ओके, दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हेरिएबलमध्ये काही संबंध आहे की नाही ते बघणं, यालाच काय म्हणणार आहोत आपण, कॉरलेशन. आता एक्झिस्टन्स म्हणजे त्याच्यामध्ये अस्तित्वात दोघांमध्ये रिलेशन आहे की नाही ते बघायचं आहे. त्याच्यामध्ये दिशा कोणकोणत्या आहेत त्या बघायच्या. दोन प्रकारच्या दिशा मॅथमॅटिक्समध्ये असतात, म्हणजे एक म्हणजे पॉझिटिव्ह, दुसरी म्हणजे निगेटिव्ह. आणि तिसरं म्हणजे ते रिलेशन जे आहे त्यामध्ये त्याची किंमत किती आहे, त्याची इंटेन्सिटी किती आहे, त्याची तीव्रता त्या संबंधाची किती आहे, दॅट यू हॅव टू स्टडी विथ द हेल्प ऑफ कॉरलेशन. आणि दोनच व्हेरिएबल रिलेटेड असतील असं नाही, दोनपेक्षा जास्त व्हेरिएबलसुद्धा एकमेकाशी रिलेटेड असू शकतात. फॉर एक्झाम्पल देर इज अ कॉरलेशन बिटवीन हाईट्स अँड वेट्स. हाईट अँड वेटमध्ये कॉरलेशन असू शकेल. इन्कम एक्सपेंडिचरमध्ये कॉरलेशन असतं, कारण हाईट ज्याची जास्त आहे त्याचं वेटसुद्धा जास्त असायला पाहिजे, हाईट ज्याची कमी आहे त्याचं वेटसुद्धा कमी असायला पाहिजे, म्हणजे एकमेकावरती ते अवलंबून आहेत असं म्हणता येईल. इन्कम ज्याचं जास्त आहे त्याचं एक्सपेंडिचरसुद्धा जास्त असतो. इन्कमच कमी असेल तर एक्सपेंडिचर कसा करणार, आणि त्यामुळे ते इन्कम आणि एक्सपेंडिचरमध्ये सुद्धा रिलेशन आहे. तसं रेनफॉल आणि यील्ड, रेनफॉल जसं वाढत जाईल तसं क्रॉपचं यील्डसुद्धा आपलं वाढताना आपल्याला दिसतं, म्हणून त्याच्यामध्ये कॉरलेशन आहे असं म्हणता येईल. मग अशी म्हटल्याप्रमाणे दोनच व्हेरिएबल रिलेटेड असतील असं नाही, दोनपेक्षा जास्त व्हेरिएबलसुद्धा एकमेकाशी रिलेटेड असू शकतात. जसं आपण रेनफॉल आणि यील्ड म्हणलं तर यील्ड ऑफ ए क्रॉप इज डिपेंडिंग अपॉन नॉट ओनली रेनफॉल, but it is also depending upon the climatic condition, seeds used, soil fertility, irrigation facility, fertilizers used. एवढे सगळे फॅक्टर त्याला रिस्पॉन्सिबल आहेत चांगली यील्ड येण्याला. आणि म्हणून त्यांचं त्या सगळ्यांचा जॉईंट इफेक्ट हा यील्डवरती काय होतो असं जर आपण स्टडी केलं तर त्याला आपण मल्टिपल कॉरलेशन म्हणणार आहोत. ते पुढच्या वर्षी आपल्याला स्टडी करायचं आहे. आणि रेनफॉल आणि यील्डमधलं कॉरलेशन आफ्टर इलिमिनेटिंग दी पार्शियल इफेक्ट्स ऑफ ऑल अदर व्हेरिएबल, जे काय सांगितले तुम्हाला त्या सगळ्या व्हेरिएबलचा इफेक्ट जो आहे तो पार्शियली, टोटली काढता येत नाही, म्हणून पार्शियली का असं ना आपण तो इलिमिनेट केला आणि मग रेनफॉल आणि यील्डमधलं कॉरलेशन जर बघितलं तर त्याला आपण म्हणणार आहोत पार्शियल कॉरलेशन. या दोन्ही गोष्टी पुढच्या वर्षीच्या सिलेबसमध्ये आपल्याला बघायच्या आहेत. त्याच्यानंतर आपला पुढचा पार्ट येतो तो म्हणजे टाईप्स ऑफ कॉरलेशन. आपल्याला दोन टाईपचे कॉरलेशन बघायचे आहेत. द फर्स्ट वन इज कॉल्ड एज द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह कॉरलेशन, अदर वन इज कॉल्ड एज द लिनियर अँड नॉन लिनियर कॉरलेशन. आता पहिल्यांदा आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॉरलेशन काय आहेत ते बघूया. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह कॉरलेशनमध्ये पहिल्यांदा पॉझिटिव्ह कॉरलेशन काय आहे ते आपल्याला बघता येईल. इफ दी टू व्हेरिएबल चेंजेस इन सेम डायरेक्शन, एकाच दिशेने दोघांमध्ये जर बदल होत असतील, एक्सची व्हॅल्यू जशी आहे जर वाढत असेल तर वायची व्हॅल्यूसुद्धा वाढतच गेली तर त्याला काय म्हणायचं आपण, पॉझिटिव्ह. इन्क्रीज इन वन व्हेरिएबल कॉजेस द इन्क्रीज इन अदर, ऑर डिक्रीज इन वन व्हेरिएबल कॉजेस द डिक्रीज इन द अदर व्हेरिएबल, देन देर इज अ पॉझिटिव्ह कॉरलेशन बिटवीन दी टू व्हेरिएबल. एक्झाम्पल देताना सेल्स अँड प्रॉफिट, सेल वाढला तर ऑटोमॅटिकली प्रॉफिट वाढतं, इन्कम वाढला तर एक्सपेंडिचर वाढतं. या पद्धतीनं आपल्याला काही एक्झाम्पल हे पॉझिटिव्ह कॉरलेशनचे
देता येतील. ह्याच्याबरोबर विरोधात असेल ते म्हणजे निगेटिव्ह कॉरलेशन. इफ द टू व्हेरिएबल चेंजेस इन अपोजिट डायरेक्शन, दॅट इज इन्क्रीज इन वन व्हेरिएबल कॉजेस दी डिक्रीज इन अदर. एक वाढला तर दुसरा कमी होत असेल, किंवा डिक्रीज इन वन व्हेरिएबल कॉजेस दी इन्क्रीज इन अदर व्हेरिएबल. एकामध्ये डिक्लाईन होत असेल एक व्हेरिएबल, तर दुसरं वाढत असेल तर त्यावेळेला काय म्हणणार आहोत आपण, त्याच्यामध्ये निगेटिव्ह कॉरलेशन आहे असं आपण म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल, देर इज निगेटिव्ह कॉरलेशन बिटवीन प्रेशर अँड व्हॉल्यूम. आपल्याला परफेक्ट गॅस इक्वेशन माहिती आहे, पी व्ही इक्वल टू कॉन्स्टंट. प्रेशर 10 आहे, व्हॉल्यूम 4 असेल तर गुणाकार 40 आला, पण प्रेशर 10चं 5 केलं तर ॲटोमॅटिकली 4चं 8 व्हायला पाहिजे. व्हॉल्यूम म्हणजे गुणाकार पुन्हा 40च राहील, उजवी बाजू सेम राहील. म्हणजे एखाद्या परफेक्ट गॅससाठी प्रेशर आणि व्हॉल्यूमचा गुणाकार नेहमी कॉन्स्टंट असतो. त्यामुळे एक वाढलं तर दुसरं कमी होतं, दुसरं वाढलं तर पहिलं कमी होतं. म्हणजे अपोजिट डायरेक्शनमध्ये त्यांचे चेंजेस होताना दिसतात. तसंच डेव्हलपमेंट इन सायन्स अँड डेथ रेट. सायन्समधल्या जसजशा डेव्हलपमेंट होत गेल्या तसं तुमचा डेथ रेट हा कमी होताना दिसतो. म्हणजेच काय, 10-20 वर्षापूर्वी आपण बघितलं की एखाद्याला जर हार्ट अटॅक आला असेल तर त्यावेळच्या कंडिशनमध्ये काही आपल्याकडं औषधं नव्हती आणि सायन्समधल्या डेव्हलपमेंट झालेल्या नव्हत्या. आजकाल आपण काय करू शकतो, अशा हार्ट अटॅक आलेल्या पेशंटला जर 10-15 मिनटामध्ये आपण हॉस्पिटलायझेशन केलं आणि मग त्याला जे इंजेक्शन्स आहेत ते जर दिले तर त्याचा प्राण आपण वाचवू शकतो. अजून 2-3 वर्षे त्याची डेथ ही जी आहे ती प्रोलॉंग करू शकतो. आणि म्हणून आजचा डेथ रेट आहे तो कमी झाला असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून सायन्समधल्या ह्या सगळ्या डेव्हलपमेंट झाल्यामुळं डेथ रेट जो आहे तो कमी होताना दिसतोय आपल्याला. तर या पद्धतीनं हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कॉरलेशन आपल्याला बघता येतील. त्याच्यानंतर जो आहे ते म्हणजे लिनियर अँड नॉन लिनियर. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला ग्राफ प्लॉट करावं लागेल, ज्याच्यासाठी एक्स अक्षावरती पहिलं व्हेरिएबल जे आहे ते घ्यावं लागेल आणि दुसरं व्हेरिएबल जे आहे ते वाय अक्षावरती घ्यावं लागेल विथ अ प्रॉपर स्केल. यू हॅव टू प्लॉट दी ग्राफ बाय टेकिंग द फर्स्ट व्हेरिएबल ऑन एक्स ॲक्सिस, सेकंड ऑन वाय ॲक्सिस विथ अ प्रॉपर स्केल. प्रॉपर स्केल घ्यायचं आहे आणि एक्स आणि वाय अक्षावरती ते पॉईंट्स. म्हणजेच काय, थोडक्यात पहिल्या व्हेरिएबलची पहिली किंमत आहे त्याला एक्स म्हणता येईल, वाय एक्स कॉर्डिनेट म्हणता येईल, आणि तशीच वायमधली सुद्धा पहिली किंमत जी आहे त्याला आपण वाय कॉर्डिनेट म्हणता येईल आणि पहिला पॉईंट प्लॉट करता येईल. तसंच दुसरी किंमत एक्स आणि वायमधली घेऊन त्याला एक्स आणि वाय कॉर्डिनेट म्हणायचे आहेत आणि ती एक्स वाय प्लेनवरती प्लॉट करायचे आहेत. अशा पद्धतीनं आपण प्लॉट केलेलं जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स जर सगळेच्या सगळे एका स्ट्रेट लाईनवरती येत असतील, मग ती स्ट्रेट लाईन कशी आहे, उभी आहे, आडवी आहे, किंवा तिरपी आहे, किंवा उतरती आहे, चढती आहे, कशी असेल, पण ती स्ट्रेट लाईनवरती असतील तर त्या दोन व्हेरिएबलमध्ये लिनियर कॉरलेशन आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे देर इज अ लिनियर फॉर एक्झाम्पल, देर इज अ लिनियर कॉरलेशन बिटवीन मायलेज ट्रॅव्हल्ड अँड फ्युअल युज्ड. म्हणजे एखादा बाईक असेल, एखादी 4 व्हीलर असेल तर त्याच्यामध्ये समजा ॲव्हरेज जर 20चं असेल एका लिटरला, तर 40 किलोमीटर जायला आपल्याला दुसरा लिटर लागेल, 60ला तिसरा लिटर लागेल, आणि हा प्रपोर्शन सारखं राहतं. किंवा सेल्स अँड प्रॉफिट घेतलं उदाहरण, तर त्यामध्ये सुद्धा एक शर्ट विकल्यानंतर 10 रुपये असतील तर 2ला 20 रुपये, 3ला 30 रुपये, 4ला 40 रुपये, अशा पद्धतीनं जसं सेल वाढत जाईल तसं प्रॉफिट वाढत जाईल, आणि तो रेशो प्रपोर्शन जे आहे ते सारखंच राहतं. त्यामुळे सगळेच्या सगळे पॉईंट्स काय होतात, एका सरळ रेषेमध्ये येताना आपल्याला दिसत आहेत. जर हे प्लॉट केलेले पॉईंट्स सरळ रेषेवरती नसतील, म्हणजे कशा असतील, एखाद्या कर्ववरती असतील, तर त्याला काय म्हणणार आहोत आपण, कर्व्हिलिनियर किंवा नॉन लिनियर कॉरलेशन असं म्हणणार आहोत. म्हणजे इफ ऑल दी प्लॉटेड पॉईंट्स इन द ग्राफ लाईज ऑन अ कर्व, देन देर इज नॉन लिनियर कॉरलेशन बिटवीन दी टू व्हेरिएबल्स. फॉर एक्झाम्पल, याचं उदाहरण काय सांगता येईल, एजेस अँड वेट. एखाद्या पर्सनचं वय आणि वजन याचा जर ग्राफ आपण काढायचा ठरवला, एक्स अक्षावरती एजेस घेतले, वाय अक्षावरती वेट्स घेतले, 10, 20, 30, 40 असं. एक्स अक्षावरती 10, 20, 30, 40, 50, 60 असं वाय अक्षावरती घेतले आणि ग्राफ काढला, तर सुरुवातीच्या बर्थपासून आपला ग्राफ सुरू होईल आणि या पद्धतीनं काही 25-30 वयापर्यंत तुमचं वेटमध्ये इन्क्रीज झालेला दिसेल, हळूहळू वाढ झालेली दिसेल. त्यानंतर 30 ते 50-55 पर्यंत तुमचं वजन हे जवळपास स्टेबल राहील आणि 55 नंतर पुन्हा थोडंसं वेट हे कमी कमी होताना दिसेल, आणि मग ठराविक एक वेट नंतर ते स्टेबल असं राहील डेथपर्यंत. म्हणजेच हा कर्व येतो, स्ट्रेट लाईन कधी
येत नाही आहे. तसंच यील्ड ऑफ ए क्रॉप आणि रेनफॉलमधलं कॉरिलेशन जर ग्राफ काढला तर तुम्हाला त्याच पद्धतीनं दिसू शकेल. तर या पद्धतीनं लिनियर अँड नॉन लिनियर कॉरिलेशन आपल्याला सांगता येतील. त्याच्यानंतर आहे मेथड्स ऑफ ऑब्टेनिंग कॉरिलेशन. कॉरिलेशन ऑब्टेन करायच्या वेगवेगळ्या ज्या मेथड्स आहेत त्या आपल्याला स्टडी करायच्या आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे स्कॅटर डायग्राम मेथड. दुसरी मेथड आपल्याला बघायची आहे ती कार्ल पियर्सन्स कॉरिलेशन कोएफिशियंट डिनोटेड बाय स्मॉल आरनी दाखवले जाते. हे नोटेशन्स आहेत ते फिक्स असे आहेत. त्याच्यानंतर तिसरी जी मेथड आहे ती चार्ल्स पियरमन्स रँक कॉरिलेशन कोएफिशियंट डिनोटेड बाय कॅपिटल आर. आज आपण पहिली मेथड तरी बघूया, स्कॅटर डायग्राम मेथड कशाला म्हणायचं. स्कॅटर डायग्राम म्हणजे स्टॅटिस्टिक्समध्ये काय असतं की इट इज अ ग्राफ. It is a graphic method of obtaining correlation, and here you have to take the first variable on x-axis and second variable on y-axis with a proper scale. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे पॉईंट्स हे प्लॉट करताना पहिल्या व्हेरिएबलची पहिली व्हॅल्यू आणि म्हणजे त्याला एक्सची पहिली व्हॅल्यू आणि वायची पहिली व्हॅल्यू ह्यांचे जे व्हॅल्यूज आहेत त्या एक्स आणि वाय कोऑर्डिनेट म्हणून आपण काय करायचे आहेत तिथं प्लॉट करायचे आहेत. आणि मग ते प्लॉट केलेले पॉईंट्स जे असतात ते जनरली काय होतात की ते पूर्ण डायग्रॅमवरती स्कॅटर्ड झालेले आपल्याला दिसून येतात, म्हणून याला नाव दिलं आहे स्कॅटर डायग्रॅम मेथड. आता मग याच्यावरून आपल्याला कॉरिलेशनची व्हॅल्यू कशी काढता येईल. द मॅनर इन विच दीज पॉईंट्स आर स्कॅटर्ड इन द स्कॅटर डायग्रॅम गिव्स द व्हॅल्यू ऑफ स्कॅटर डायग्रॅम. ज्या पद्धतीनं हे जे पॉईंट्स आहेत ते वेगवेगळ्या डायग्रॅममध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं स्कॅटर्ड झालेले असतील, पसरलेले असतील, विखुरलेले असतील, त्याच्या मॅनरवरती त्याच्या नेचरवरती आपण ठरवणार आहोत कॉरिलेशनची व्हॅल्यू किती. तर 4-5 आपण व्हॅल्यूज कशा येतात ते आपण बघूया. पहिला जो पार्ट आहे तो म्हणजे परफेक्टली पॉझिटिव्ह कॉरिलेशन. इफ ऑल द प्लॉटेड पॉईंट्स इन द स्कॅटर डायग्राम लाईज ऑन ए रायझिंग स्ट्रेट लाईन फ्रॉम लेफ्ट हँड बॉटम कॉर्नर टू राईट हँड टॉप कॉर्नर, then there is perfectly positive correlation between the two variables. म्हणजे लेफ्ट हँड बॉटम कॉर्नरपासून राईट हँड टॉप कॉर्नर पर्यंत असं जर इन्क्रीजिंग अशा पद्धतीनं तुमची जर स्ट्रेट लाईन येत असेल तर त्याला आपण परफेक्टली पॉझिटिव्ह कॉरिलेशन म्हणणार आहोत आणि त्याची किंमत काय असते, नेहमी 1 असते. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे परफेक्टली निगेटिव्ह कॉरिलेशन कशाला म्हणायचं आहे. इफ ऑल दी प्लॉटेड पॉईंट्स लाईज ऑन अ फॉलिंग स्ट्रेट लाईन फ्रॉम लेफ्ट हँड टॉप कॉर्नर टू राईट हँड बॉटम कॉर्नर, अशा पद्धतीनं उतरती अशी जर सरळ रेषा वरती सगळे पॉईंट्स येत असतील तर त्याला परफेक्टली निगेटिव्ह कॉरिलेशन असं आपण म्हणणार आहोत. आणि त्या 2 व्हेरिएबलमध्ये परफेक्टली निगेटिव्ह कॉरिलेशन आणि त्याची व्हॅल्यू मात्र -1 असेल. त्याच्यानंतर हे सगळे प्लॉट केलेले पॉईंट्स आहेत ते पूर्ण ग्राफवरती काय झालेले असतील, पसरलेले असतील, विखुरलेले असतील, स्कॅटर झालेले असतील तर त्याच्यामध्ये 0 कॉरिलेशन असं आहे असं आपल्याला म्हणता येईल. 2 व्हेरिएबलमध्ये अजिबात रिलेशन नाही असं आपल्याला म्हणता येईल आणि त्याची किंमत मात्र काय असते, r=0. त्याच्यानंतर अजून 2 गोष्टी बघता येतील की प्रत्येक वेळेला विखुरलेले असतील किंवा स्ट्रेट लाईनवरतीच असतील असं नाही, पण अशी पॉईंट प्लॉट केलेले असे असतील की एखाद्या छोट्याशा नॅरो स्ट्रिपमध्ये आपल्याला ते घालता येतील आणि ते सुद्धा लेफ्ट हँड बॉटम कॉर्नर टू राईट हँड टॉप कॉर्नरपर्यंत अशी नॅरो एखादी स्ट्रिप पट्टी तयार होत असेल, त्यामध्ये सगळे पॉईंट्स येत असतील पण स्ट्रेट लाईनवरती नाहीत, असं असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत हाय डिग्री ऑफ पॉझिटिव्ह कॉरिलेशन बिटवीन दी 2 व्हेरिएबल. इफ ऑल दी प्लॉटेड पॉईंट्स इन द स्कॅटर डायग्राम लाईज ऑन अ रायझिंग नॅरो स्ट्रिप from left hand bottom corner to right hand top corner, then there is a high degree of positive correlation between the 2 variables and its value lies between 0 and 1. 0 ते 1 मध्ये त्याची किंमत नेहमी असेल पॉझिटिव्ह रिजनमध्ये. त्याच्यानंतर हाय डिग्री निगेटिव्ह हीच गोष्ट फक्त फॉलिंग नॅरो स्ट्रिपमध्ये असेल तर त्याला काय म्हणणार आहोत आपण, हाय डिग्रीचं निगेटिव्ह कॉरिलेशन दोघांमध्ये असं म्हणता येईल आणि त्याची व्हॅल्यू -1 ते 0 मध्ये असेल. -1 to 0, इट लाईज बिटवीन -1 and 0. त्याच्यानंतर ह्याच गोष्टी आपण लो डिग्री पॉझिटिव्ह आणि लो डिग्री निगेटिव्हसाठी पण सांगता येतील. मगाशी आपली जी होती ती नॅरो स्ट्रिपमध्ये अशा पद्धतीनं जर रायझिंग स्ट्रिपमध्ये सगळे पॉईंट्स असतील तर त्याला आपण हाय डिग्री म्हणत होतो. तेच जर ब्रॉड स्ट्रिपमध्ये जर हे सगळेचे सगळे पॉईंट्स आपले येत असतील तर याला आपण म्हणणार आहोत लो डिग्री ऑफ पॉझिटिव्ह कॉरिलेशन. म्हणजे काय, इफ ऑल दी प्लॉटेड पॉईंट्स इन दी
scatter diagram lies on a rising narrow strip from left hand bottom corner to right hand top corner, then there is low degree of positive correlation between the two variables and its value lies between again 0 to 1. मगाशी हाय डिग्रीला पण 0 to 1 होतं, लो डिग्रीला पण 0 to 1 आहे. याचा अर्थ काय, हाय डिग्रीला काय 1च्या जवळच्या व्हॅल्यू असतील, म्हणजे 0.75, 0.80, 0.95, 0.99, 0.98 अशा पद्धती 1च्या जवळच्या व्हॅल्यू असतील. आणि लो डिग्रीसाठी 0च्या जवळच्या व्हॅल्यू असतील, म्हणजे कशा 0.15, 0.18, 0.25, 0.22, 0.30 अशा पद्धतीच्या व्हॅल्यू या 0च्या जवळच्या लो डिग्री पॉझिटिव्ह कॉरलेशन असेल. आणि त्याच्याच पद्धतीनं लो डिग्री निगेटिव्ह काय असेल, सगळेचे सगळे प्लॉट केलेले पॉईंट्स ब्रॉड स्ट्रीपवरती, फॉलिंग स्ट्रीप ब्रॉड स्ट्रीपवरती फ्रॉम लेफ्ट हँड टॉप कॉर्नर टू राईट हँड बॉटम कॉर्नरपर्यंत उतरत्या अशा ब्रॉड स्ट्रीपवरती असतील तर त्याला काय म्हणायचं आहे, लो डिग्री ऑफ निगेटिव्ह कॉरलेशन बिटवीन दी टू व्हेरिएबल्स. याची सुद्धा किंमत -1 to 0 असेल. आता हे आपण 6-7 पॉईंट्स बघितलेत. पहिल्या 5 पॉईंटचे तरी आपण फिगर्स बघूया, त्या कशा असतात त्या पद्धतीनं फिगर असतील. पहिली फिगर जी आहे ती आपण सांगितली परफेक्टली पॉझिटिव्ह कॉरलेशन, ज्याची किंमत 1 असते आणि त्याला सांगितलं होतं की लेफ्ट हँड बॉटम कॉर्नर टू राईट हँड टॉप कॉर्नरच्या स्ट्रेट लाईनवरती असतील तर त्याला आपण परफेक्टली पॉझिटिव्ह कॉरलेशन म्हणणार आहोत. इथं फिगरमध्ये दिसतं डाव्या कोपऱ्यातून खालच्या कोपऱ्यातून उजव्या वरच्या कोपऱ्यापर्यंत हे फुल्या मारलेले आहेत आपण, एका सरळ रेषेवरती दिसत आहेत ते सगळे, म्हणून याला परफेक्टली पॉझिटिव्ह कॉरलेशन म्हणायचं आहे. दुसरी फिगर आहे ती परफेक्टली निगेटिव्हची आहे, म्हणजे लेफ्ट हँड टॉप कॉर्नरपासून राईट हँड बॉटम कॉर्नरपर्यंत आपण काय केले, सरळ रेषेवरती हे पॉईंट्स दाखवलेले आहेत, म्हणून त्याची किंमत किंमत -1 आहे आणि त्याला आपण परफेक्टली निगेटिव्ह कॉरलेशन म्हणणार आहोत. तिसरी फिगर आहे ती म्हणजे पूर्णतः स्कॅटर्ड झालेले पॉईंट्स दिसतात आपल्याला आणि त्याची किंमत R=0 आहे, देर इज अ 0 कॉरलेशन. पुढची जी व्हॅल्यू आहे ती इट लाईज बिटवीन 0 and 1. इक्वॅलिटी साईन आपण दिलेलं नाही आहे, पण छोट्याशा नॅरो स्ट्रीपमध्ये हे रायझिंग नॅरो स्ट्रीपमध्ये पॉईंट्स दिसतात आपल्याला, जवळ आहेत पण एका स्ट्रेट लाईनवरती नाहीत, पण अगदी क्लोज आहेत आणि नॅरो स्ट्रीपवरती लेफ्ट हँड बॉटम कॉर्नर टू राईट हँड टॉप कॉर्नरपर्यंत एका नॅरो स्ट्रीपमध्ये सगळे पॉईंट्स आहेत, म्हणून याला आपण काय म्हणणार आहोत, हाय डिग्री पॉझिटिव्ह कॉरलेशन. आणि तसंच हाय डिग्री निगेटिव्ह कॉरलेशन उतरत्या नॅरो स्ट्रीपवरती हे सगळे पॉईंट्स आहेत आणि म्हणून याची किंमत -1 to 0 मध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल. एवढ्या पहिल्या 5 जणांचं एक्सप्लेनेशन हे जर ब्रॉड स्ट्रीपमध्ये दाखवले, ह्या शेवटच्या 2 फिगर रायझिंग आणि फॉलिंग, तर आपल्याला लो डिग्रीच्या सुद्धा फिगर सांगता येतील. एवढाच पार्ट आज आपण बघूया. पुढच्या पार्टमध्ये आपण कार्ल पियर्सन कॉरलेशन आणि त्यांच्या काही प्रॉपर्टीज आहेत ते बघता येतील. थँक्यू व्हेरी मच.